हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आपण बनवूया मस्त बाजारात मिळते तशी मूग डाळीची भजी आणि त्यासोबतच चटपटी तशी चटणी. आणि हो, इतक्या गॅरंटीने सांगते की जर या पद्धतीने तुम्ही ही भजी बनवली तर तुम्ही बाजारातली भजी खाणं विसरून जाल. त्यासाठी मूग डाळ आपण 2 तास पाण्यात भिजून ठेवली होती. त्यातील पाणी काढून ही डाळ आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया. त्यातील 2-3 चमचे डाळ आपण साईडला काढून ठेवणार आहोत. त्यात हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला जाडसर अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. याच पद्धतीने जाडसर अशी डाळ वाटायची आहे. ही वाटलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यात आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया. तसेच हळदी पावडर, काळी मिरी पावडर, ओवा, क्रश केलेले अख्खे धणे, थोडे जिरे, काढून ठेवलेली अख्खी मुगाची डाळ, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊया. आणि मस्त गरम गरम तेलात पाहिजे त्या आकारात ही भजी आपण सोडून घेऊया. मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही भजी आपण डीप फ्राय करून घेऊयात. ही मूग डाळ भजी परफेक्ट अशी डीप फ्राय होऊन सर्व करण्यासाठी रेडी आहे. चटणीसाठी एका मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटोचे काप, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या, चाट मसाला, काळं मीठ, पुदिन्याची पाने, थोडी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबूचा रस टाकून ही चटणी आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. मस्त चटपटी तशी चटणी ही इथे रेडी आहे. चला तर मग सर्व करूया मूग डाळ भजी सोबत चटपटी तशी चटणी. रेसिपी आवडल्यास घरी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.